आहे, परंतु या शेवटच्या अंतिम षटकामध्ये अगदी प्रयत्न करतील रोहित. 7 चेंडूगडी 8 धाब्यांवरती खेळतात. एक एंडने केतन याला पण पाहत आहे. नॉन स्ट्राईक एंड पार्टर जतीन मांगेला हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. चांगला कंट्रोल आहे या मॅच मध्ये टीम एनसीसी नारंगी या संघाचं. कंट्रोल ते कुठेतरी यावेळेस सुटला आणि महत्वाच्या धाबा आहेत. याच गोष्टीकरिता अगदी पेशन्स ठेवले होते रोहितने की शेवटच्या अंतिम षटकामध्ये रिक्स घ्यायचे आहेत, परंतु सहकार्य केलंय गोलंदाजाकडनं. आता इथे चेक केले जाईल वेस्ट हाईटच्या वर हा चेंडू आहे की नाही या सर्व काही गोष्टी, आणि तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा तर जरूर आहेत. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच येतील, बिझी होतील. चेक केलं जाईल कशा पद्धतीने अगदी पॉपिंग क्रीजच्या चेंडू बाहेर पडलाय की नाही, तदनंतर वेस्ट आईज या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पंच येत आहेत, चेक करतायत. वेस्ट आईज ती देखील चेक केली जाईल डेफिनेटली. आणि चेक केलं गेलं इट्स अ नो बॉल. आणि फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने ऑन होतील आणि 4+1 5 बहुमूल्य आणि अतिरिक्त धावा. सायरन वाजलंय आणि इथून आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. रोहितकडे आता ती संधी आहे, मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे, परंतु पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळेल. लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांकरिता नशिबाचा चौकार. मिळेल 2-0. 20 या अंकांवर धावफलक जे इथून अधोरेखित आहे आणि नशिबाची साथ जरूर मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जतीन इथून सुसज्जित होईल. 20 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. सरकी शॉट जरूर खेळायचा आहे. ओहो, पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझनला आता लांबवरचा पाठलाग आहे आणि चेंडू रेत जिंकत असताना क्वचितच घटित झालं असावं की 3 लागोपाठ चौकार आहेत ना ते लॉंग स्टॉप रिझनला आलेत. नशीब बलवंत आहे रोहितवर, नशीब बलवंत आहे आदर्श फणसपाडा या संघावर. कुठेतरी हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि थडम्यांचे क्षेत्ररक्षक संदीप पाठलाग करत असताना पुन्हा एकदा बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्यांचा सहारा, नशीब पूर्ण चौकार. 4. चार धाबा येतात जरूर आणि या 4च्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 24-24 या अंकांवर. आता पहा धावसंख्या चांगल्या अगदी स्थितीमध्ये टीम आदर्श फणसपाडा, म्हणून थोडंसं पेशन्स हे महत्वाचं होतं आणि ते रोहितने आतापर्यंत दाखवले त्या मॅच मध्ये. 24-24 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. आता फाईन लेग पहा, थोडंसं बरोबर चिटकून उभा केला गेला. त्यानंतर थर्डमॅन गली रिझन पॉइंट. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा आहे, परंतु स्टॉप झाला चांगल्या पद्धतीने क्विकली. परंतु आता पहा पंचांचा एक हात समांतर आहे. ओहो, काहीतरी विपरीत घटित होते आता या मॅच मध्ये. आणि आता कुठेतरी आपण म्हणू शकाल की वेस्ट हाईटच्या रूपाने गोलंदाज देखील आता होईल बाद. 1+2 आणि 3 बहुमूल्य धाबा या स्कोर कार्डवर आता मिळणार आहेत. चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी इथून जतीन करण्याची पाहायला मिळते. जाणतायत या सिच्युएशन मध्ये कुठेतरी ही गोलंदाजी थोडीशी निष्फळ ठरत असताना, थोडंसं अगदी पेशन्स सुटत असताना या मॅच मध्ये, परंतु चांगल्या स्थितीमध्ये टीम आदर्श फणसपाडा. आता डगआउट थोडासा चार्ज झालाय आणि टाळ्यांचा गजर तो देखील विशेष करून पाहायला मिळतोय. धावगती 27-27 या अंकांवर. अक्षय पाटील कडनं आता मात्र इथून कॅश प्राइस लागलं जातंय लागोपाठ 3 षटकारांकरिता 1000 रुपयांचा कॅश प्राइस, म्हणजे 2 बीमर आल्यात. गोलंदाज आता मात्र कुठेतरी इथून बान होईल, या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. आणि फ्रीडचे सिग्नल पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने होतील ऑन. सायरन वाजल्यात, पहाटेचे जवळजवळ 4 वाजायला आल्यात आणि या सायरनचे अगदी आपण पाहू शकाल भूमिका हीच आहे की अगदी फलंदाजाला जागा केलं जात आहे की हाय फ्रीड. सबस्टिट्यूट गोलंदाज जो आता आपण पाहू शकाल कुठेतरी निशात गोलंदाजी मार्कवर जी विशेष करून इथून पाहायला मिळते.
27 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सत्तावीस या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून निषाद. काय घटित झालं पहा या षटकामध्ये. पहिला चेंडू बिमर हाताळला, एक्स्ट्राच्या स्वरूपाने चौकार आला आणि लागोपाठ 3 चौकार जे आले ना, ते विशेष करून आपण पाहिले लॉंग स्टॉप रिझनला. पुन्हा एकदा नोचा इशारा आला आणि अतिरिक्त अगदी बिमर. पुन्हा एकदा गोलंदाज निषाद इथून सुसज्जित होईल. यावेळेस चांगली लेंथ आहे निषादकडनं. यावेळेस हाताळली गेली सरळ चेंडू यस्तांवरनं निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ जो अद्याप इथून शिल्लक असेल. 27 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 27. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. टीम आदर्श पनसपाडा संघ 27 रन्स ऑन अ कार्ड. 27 या अंकांवर सपनाडे खेळला हलक्याच्या हाताने पॉइंटच्या क्षेत्रामधनं. चांगला स्ट्रोक आहे. कॅल्क्युलेशन रिक्स घेतली जाते रोहित कडनं आणि ती परावर्तित देखील केली जाते. या 2 धावा मिळणार आहेत आणि इथून 2च धाब्यावर आता समाधानी राहावं लागेल. थोडंसं कंट्रोल ठेवले, पेशन्स ठेवले अगदी एस्टनच्या मागे धीरजने देखील. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 29 या अंकांवर. 2 षटकांकडे धावसंख्या जी जवळजवळ आपण म्हणू शकाल की कमीत कमी होती. 10 धावा मॅन अडल दाखवलं जाते. विशेष करून इथून कशा पद्धतीने अगदी गोलंदाजी झाली. पहिलं षटक जे जवळजवळ 3 धाब्यांचं होतं, 1 विकेट देखील मिळवली होती. तदनंतर कुठेतरी 8 धाब्यांचं षटक राहिलं. 10 धाबा होत्या आणि तदनंतर मनोरा पहा परिपूर्ण अगदी उंच जात असताना, कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा आहेत. 29 धाबा या स्कोर कार्डवर आतापर्यंत जादोरेखित. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. निषादने अगदी थोडंसं वरद दिले जरूर या अगदी इनिंग घडी. टीम एनसीसी नारंगी ब या संघाला मिस्टेक ज्या घटित झाल्या, परंतु चांगल्या पद्धतीने इथून ही गोलंदाजी झाली. आता या 3 चेंडूकडे 2 धाबा खर्च केल्यात फक्त निषादने. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका अधिकाधिक उंच गेलाय. जय अगदी आपण पाहताय चांगलं जजमेंट करतोय. झेल झालाय ड्रॉप. भगवान जब भी देता देता छप्पर फाडके. आणि तेच अगदी या इनिंग पाहायला मिळालं. आता कुठेतरी धावगड्याचा मानस हुल दिली होती. हुल अगदी आपण पाहताय परावर्तित होईल का चेक केलं जाईल. तिसरे पंच आता इथून बिझी होतील. पुन्हा एकदा 2 धावा जर निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्यात, म्हणजे जर 2 धावा आल्या स्कोर कार्ड असेल 31, 3 धावा आल्या स्कोर कार्ड असेल 32. पाहू शकाल आता चेक केलं जाईल रनआउटच्या स्वरूपाने खेळाडू बाद आहे की नाही. या सर्व काही गोष्टी आता पुन्हा एकदा आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमानं आतिषबाजी जी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. परंतु आमचे लाडके प्रेक्षक राजे सुद्धा आहात, कोणाला इजा होऊ नये त्या पद्धतीने तुम्ही मात्र सेलिब्रेशन करा. सो डिसिजन आलाय OUT. बाद असेल फलंदाज आणि म्हणजे धावगती जी एकंदरीत आहे 31 या अंकांवर आणि 32 धावसंख्येचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. संतोष रामचंद्रजी भोईर विद्यमान माजी सरपंच बनसपाडा यांच्या वतीने 1000 रुपयांचं अगदी आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आलेलं आहे. आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ही नम्रतेची विनंती विद्यमान माजी सरपंच साहेबांना. कशा पद्धतीने वारे फिरले या मॅच मध्ये. सुरुवात जी प्रामुख्याने शांतपणे झाली होती. 10 धावा स्कोर कार्डवर होत्या, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा जास्तीत जास्त बहाल केल्या. आणि हेच आहे क्रिकेट. चढउतार प्रामुख्याने तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. 31 धावा बनल्यात. 32 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे क्वार्टर फायनल 2 मध्ये. हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल ते देखील पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि तदनंतर लॉर्ड्सची प्रक्रिया कंप्लीट केली जाईल. चला टीम नित्यसाई गणेशपुरी, नवापूर 11 चालू सामन्यातील विजयी संघ. 2 लॉर्ड्स असतील त्यामध्ये नित्यसाई गणेशपुरी, कारण की ऑलरेडी नवापूर 11 संघाला बाय मिळाले आणि विजयी संघ असे 2 लॉट्स टाकले जातील. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर मार्गस्थ व्हायचा आहे. 18 चेंडू 32 धावसंख्येचा पाठलाग होईल की नाही या सर्व काही गोष्टी तपासण्याकरिता घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि थेट वळणार आहोत पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या दिशेने.
चेंडू आणि 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि या पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने धीरज आणि तदनंतर मनीष अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेनेतून पाहायला मिळते. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून सौरभ या गोलंदाजाला आणलं गेले विथ बॅटने. तर थोडासा परफॉर्मन्स थोडासा नाराजीभरी जरूर राहिला, परंतु आता धावा बनल्यात आणि म्हणूनच त्या कॉन्फिडन्सने इथून खेळ करावा लागेल टीम आदर्श फणसपडा या संघाला देखील. एनसीसी नारंगी ब संघाकडनं 2 सलामीवीर धीरज आणि मनीष. चांगला खेळ कालच्या रजनीमध्ये जो विशेष करून पाहायला मिळाला होता एनसीसी नारंगी बस संघाकडनं. तर पहिल्या दिवसातनं आणि पहिल्या रजनीतनं क्वालिफिकेशनचं तिकीट पक्क केलं होतं टीम आदर्श फणसपाडा या संघाने. आणि या क्वार्टर फायनल 2 मध्ये ते आमने सामने आहेत. लॉर्ड्स तयार आहेत. चला विजयी संघाचे कर्णधार. सुरुवात होईल या सेकंड इनिंगला. पहिला चेंडू ऑन साईडला परावर्तित केला जाईल. लॉंग लेगचं क्षेत्र खाली आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळेल बेनिफिट. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. धीरजच्या पाठमधनं पहिल्या चेंडूवर हा चौकार. चार धावा येत आहेत चौकाराच्या साहाय्याने. धावगतीची जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून सौरभ सुसज्जित होईल. हलकासा लेट स्विंग जरूर आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड. विकी काले येत आहेत. टीम नित्यसाई गणेशपुरी संघाचे कर्णधार आणि चालू सामन्यातील विजयी संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील लॉटची प्रक्रिया पाहिजे. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती थेट सेमीफायनल खेळणार आहे नवापूर 11 या संघाशी. आणि जी चिठ्ठी शेवटला राहील त्याला मिळेल फायनलचं तिकीट. विद्यमान गणेशजी पाटील यांच्या हस्ते पहिली चिठ्ठी जी उचलली गेले टीम नवापूर 11 संघाशी. यानंतर सेमीफायनल खेळणार आहे. 5 अंकांवर धावफलक. ऑन साईडला परावर्तित केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल मिड विकेट आणि स्कोर लेगच्या अगदी मध्यात 4 धाब्यांकरिता. सो लॉटची प्रक्रिया आपल्यापर्यंत पोहोचले. यानंतरची नेक्स्ट मॅच असेल नवापूर 11 वर्सेस नित्यसाई गणेशपुरी. म्हणजेच ऑन गोईंग मॅच मधील विजयी संघाला मिळाले बाय ही नुसती मॅच नाही क्वार्टर फायनल तर फायनलचं तिकीट आहे. पण या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी आता लाभाव्या लागतील दोन्ही संघाला. चला बोथ टीम कॅप्टन्स टीम नवापूर 11 आणि नित्यसाई गणेशपुरी दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. टॉसचा कॉल तो केला जाईल. पुढा प्रार जरूर करायचा. फटका हवेमध्ये उभा झालाय. झेल घेण्याची संधी जरूर आहे आणि झेल झालाय ड्रॉप. या सिच्युएशन मध्ये पहा जर तुम्हाला बनून राहायचं होतं ना तर झेल घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. संधी जरूर निर्माण केली होती सौरभने यावेळेस, परंतु संधी यावेळेस हुकली जाते. एक सिंगल धाव जरूर येईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून सौरभ. च्या अगदी कठीण सिच्युएशन मधील झेल आहेत ना हे तुम्हाला बनवावे लागतील कारण की झेल बनतील तर मॅच बनेल. 10 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत 10 रन्स ऑन अ कार्ड. दांडी संघ जो विशेष करून या मैदानावर उपस्थित राहिला आणि चांगला खेळ जो होऊ शकला नाही, परंतु डेफिनेटली त्यांनी देखील विशेष करून सहकार्य दिलं की लवकरात लवकर ते वेळेवर उपस्थित झाले. त्यांचं देखील कौतुक आहे. मिस्टर अमोल यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस सेमीफायनलचा. दोन्ही संघ आमने सामने असेल नित्यसाई गणेशपुरी आणि टीम नवापूर 11. चांगली गोलंदाजी आता सौरभ कडनं. हलकासा लेट स्विंग जो इथून पाहायला मिळाला. धाव घेण्याचा मानस जरूर आहे. डायरेक्ट लीड करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथून एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आणि सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल या षटकातील. कीप अँड कंपोज राहिले सौरभ जरूर. चांगल्या गतीने गोलंदाजी होते. या शेवटच्या अंतिम चेंडूकडे 30 गती त्यांना मेंटेन ठेवावी लागेल. 13 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 21 धावसंख्येची गरज. सांभाळून आपण पाहत आहे. मिस्टर अमोल यांच्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. मोठा प्रयास जरूर करायचा आहे. कनेक्शन यावेळेस चांगला आहे की नाही आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल यावेळेस कन्वर्ट होईल. आय थिंक अमीर आहे त्या झेल खाली. डेफिनेटली विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का गॉन.
या फलंदाजाला आपण पाहताय टीम एनसीसी नारंगी ब या संघाकडनं विकेट मिळवली जाते. चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन ठेवलं. अगदी अमीराला आपण पाहू शकलात जवळजवळ मिड विकेट वरनं स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये आणि अधिकाधिक चेंडू उंच गेला होता. त्याला जजमेंट केलं चांगल्या पद्धतीने आणि झेलला देखील कन्वर्ट केलं जात आहे. गुड कॅच. हे षटक हाताळण्याकरिता इथून अविनाश या गोलंदाजाला पण पाहताय. या सेकंड स्पेल करिता आणलं गेलंय. पाठलाग करायचंय 32 धावसंख्येचा आणि पाहू शकेल हा पाठलाग कशा रीतीने होईल. चला टीम नवापूर संघ कर्णधार चला लवकरात लवकर मार्ग सभा. 11 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 11 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल अविनाश. या सेकंड स्पेल करिता मनीषकडे ती स्ट्राईक. बॅकअप दिले जरूर आहे. ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने अगदी सजवला जातोय. केतन येईल या चेंडूपर्यंत आणि चेंडूच्या हाताळणी जोपर्यंत केली जाते एक सिंगल धाव आणि सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. व्हेरिएशन आहे एकीकडे तर एकीकडे आपण पाहू शकाल आता संदीप ज्याच्याकडे जो दांडगा अनुभव विशेष करून पाहायला मिळतोय या संघाचा महत्वाचा खेळाडूंपैकी एक. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की कुठलाही खेळाडू महत्वाचा नाही आहे. जो खेळाडू चांगला खेळ दाखवेल तो खेळाडू महत्वाचा आहे. आणि या मॅच मध्ये देखील त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळणार आहेत. 12 या अंकांवर धावफलक. 45 डिग्री वळण होतं अगदी या चेंडूवर. पंचांचे दोन्ही हात यावेळेस समांतर झालेत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव जरूर मिळेल आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 13 रन्स 13 या अंकांवर. हे धावफलक फार मोठ्या प्रमाणात वळण हातभर नाही तर 2 हातभर वळण होतं या चेंडू घडीक. फुलवर लाईनची डिलिव्हरी हाताळली गेली. शॉट अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक स्थित आहेत. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड. 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 18 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. चला टीम नवापूर संघाचे कर्णधार घाई करा थोडीशी. गती पुन्हा एकदा 12च्या दिशेने जात असताना एक्स्ट्राच्या दिशेने अगदी आपण पाहताय भर दिली जाते. आणखी एक धाव. लेंथ पाहू शकाल पुन्हा एकदा फुलर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न. कुठेतरी जास्तीत जास्त चेंडू कट होत असताना लेग ब्रेक. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. पुलर लेन गुड डिलिव्हरी. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला जातोय. सौरभ वेगाने पुढे येतील. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल आणि जोपर्यंत फेकी होते एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. सिंगल आली वाईड आली. सिंगल आला वाईड आला. पुन्हा एकदा एक सिंगल. आता हा चेंडू पाहू शकाल कशा पद्धतीने असेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 या अंकांवर धावफलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अविनाश सुसज्जित होईल. बॅकअप द लेन जरूर हाताळली जाते. त्या दिशेने चेंडूला लेफ्ट केलं जातंय आणि या धावगड्याचा मानस. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल. इट्स अ वाईट बॉल. पहा तीच गोष्ट पुन्हा एकदा. एक सिंगल आली वाईड आला. सिंगल आली वाईड आला. पुन्हा एकदा सिंगल आली. पुन्हा एकदा वाईट बॉल. 17 धावा. काय या चेंडूवर सिंगल येणार का? 17 या अंकांवर धावगती आहे. टीम एनसीसी नारंगी हा संघ. 1.3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून अविनाश सुसज्जित होईल. साईडला जरूर खेळायचा होता. ओहो आवाज डेफिनेटली आला होता. यस इट इज. रिॲक्शन जरूर झाली होती विकी पाटील कडनं. हा झेल अगदी पाहण्याकरिता सोपा होता परंतु कठीण होता. तितकाच कठीण होता कारण की पहा वेग भन्नाट होता आणि त्यानंतर बॅटला चेंडू स्पर्श झाला परंतु या स्तरावर हा झेल बनत होता. डेफिनेटली जीवनदान मिळालंय. अगदी ही कॅच असेल की मॅच असेल ही गोष्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. 17 या अंकांवर धावफलक. ऑन साईडला परावर्तित केलं जाईल. आता चांगला स्ट्रोक आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून जाईल. डेफिनेटली 4 धाब्यांकरिता सीमारेषा पार मिळतील यावेळेस. धावा 4 चौकार. तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 7 balls remaining. 11 runs required to win.
या चेंडूनंतर आपण वळणार आहोत सेमीफायनलच्या दिशेने. टॉस तो केला जाईल. अभिनंदन टीम नवापूर 11 संघ. आज शब्द दिला होता, खऱ्या अर्थाने कर्णधाराने तो शब्द पाळला की आज आमचा जो संघर्ष आहे तो आम्ही समाप्त करण्याकरिता प्रयत्न करू. मेहनत केली आणि ते प्रयत्न सफल झाले. ड्राईव्हचा फटका, सरळ बाटचा उपयोग केला जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. केतन चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धांबळे, सिंगल पेक्षा अधिक काही नाही. परिपूर्ण अजूनही मॅच मध्ये तो जिवंतपणा आहे. तू मैं या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. आणि इथून 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावगती आहे 22 या अंकांवर. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे. इथून 6 आणि 10 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चला, टॉस तो केला जाईल. अमोल पाटील यांच्या अमोलची किनी 3 सरनेम आले आतापर्यंत तुमचे आणि खऱ्या अर्थाने तुम्हीच सांगितलं. डेफिनेटली कोणी पाटील म्हटलं, कोणी भगत म्हटलं, आता किनी आहेत. त्यांच्या शुभ असताना केला जाईल टॉस. नवापूर आणि एकीकडे नित्यसाई गणेशपुरी हा संघ. फोटो सेशन ते देखील केलं जात आहे. हा, पहाटेचे 4 आहेत ना, परंतु अगदी आपण पाहू शकाल चेहऱ्यावर आनंद द्विगुणित आहे. आनंद द्विगुणित करण्याकरिता एक सेल्फी तो बनते. फोटो घेतला त्या दिशेने. टॉसचा कॉल केला जातोय सेमी फायनल आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम. कोणी जिंकला? नित्यसाई गणेशपुरी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 10 धावींची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच अजून सुद्धा जिवंत आहे. आज पहा, प्रत्येक मॅच शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत गेले. सेकंड हाफ पासून जेवढ्या मॅचेस झाल्या ना, प्रत्येक अगदी मॅच शेवट अंतिम चेंडू पर्यंत गेलेत. विकेट हॅट्रिक करिता एवन जोडी जनार्दनजी भगत, राकेश मेहर यांच्याकडे 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आदळण्याचा प्रयत्न, फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. सागर सापने त्या झेल खाली आणि मिस्टेक घटित झाली. जीवनदान मिळाले जरूर आणि तत्पुरी सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. आता ही कॅच नाही तरी मॅच असू शकते. संदीप सारख्या फलंदाजाला मिळालेले 2 जीवनदान जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाबा पाहायला मिळत आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 24 या अंकांवर. पहा, कुठेतरी अगदी बरोबर हाताच्या उंजळीतून चेंडू निसटला. 5 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 8 धावसंख्येची गरज आहे. अमीरने मात्र त्या सर्व काही गोष्टी लावल्या होत्या या मॅच मध्ये, परंतु संधी हातातनं निसटली जाते. काही संधी असेल एनसीसी नारंगी ब या संघाची. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून अमीर सुसज्जित होईल. 8 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला संदीप. चांगली गती, चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळते. चेक केलं जाईल, रेफर केलं जाईल वाईट करिता. क्लोज कॉल आहे ना, म्हणून पंच देखील सेफ हँड खेळतायत. तिसरे पंच येतील, चेक केलं जाईल वाईट आहे की नाही या सर्व काही गोष्टी. चांगल्या गतीने मात्र हा चेंडू हाताळला गेला होता आणि तदनंतर सरळ यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये सर्व काही गोष्टी आता इथून चेक केल्या जातील आणि तदनंतर निर्णय हा आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. समोरनच दाखव. इट्स अ फेअर बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर हळुवारपणे चेंडू जो बरोबर वाईड लाईनच्या थोडासा आतमध्ये वळाला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये इथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. आता येणाऱ्या चेंडूचा खेळ आहे तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये आपण पाहताय की थोडीशी स्थिरता जी पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावींच्या बाबतीमध्ये सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. सँडी आहे मैदानाच्या दिशेने. जोपर्यंत संदीप तोपर्यंत उम्मीद पे दुनिया कायम. इकडे मनीष आहे, त्याने देखील कालच्या रजनीमध्ये चांगला खेळ दाखवला होता. बुंदा हाताळला बरोबर यॉर्कर लेन. या परिस्थितीमध्ये ही लेन हाताळणं सोपी गोष्ट नाहीये. अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी. हा डॉट बॉल नाही तर आक्रोश पा फणस पडाकरांचा. मैदानाच्या चहू बाजूने टाळ्यांचा कडकडाट. अप्रतिम लेन हाताळली.
आपण म्हणू शकाल की शॉर्ट ऑफ दी नाईट आपण म्हणतो फलंदाजाने एखादा स्ट्रोक खेळल्यानंतर, परंतु शॉर्ट ऑफ दी नाईट नाही तर बॉल ऑफ दी नाईट असंच म्हणावं लागेल. बॅटच्या आतलीकडे लागले. एक सिंगल धाव जी अधोरेखित केली जाते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 25 या अंकांवर. आता येणाऱ्या चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे. 2 आणि 7 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन पुन्हा एकदा आपण पाहताय बॅलन्सिंग मोड मध्ये या मॅच मध्ये, आणि पुन्हा एकदा रंग भरण्याचे काम म्हणू शकेल की आता थ्रिलर टाइम मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे. 7 धावसंख्येची गरज आहे. कठीण सिच्युएशन जरूर आहे, परंतु या कठीण सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढावं लागेल. गेम चेंजरची भूमिका जर अदा करायची असेल तर इथून नाविन्यपूर्ण खेळ हा तितकाच महत्वाचा आहे, कारण की 2 चेंडूंचा खेळ 7 धावसंख्येची गरज. याच मैदानावर वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती तो समीर. मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर. बॅक ऑफ द लेंथ हाताळली. अगदी आपण पाहताय चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. फील्ड केलं जात आहे. एक सिंगल धाव आलंय. पुन्हा एकदा ही मॅच शेवटच्या अंतिम चेंडूवर पाहायला मिळत आहे. थ्रिलर टाइम मैदानाच्या दिशेने ऍब्सोल्युटली सिनेमा. प्रत्येक मॅच आज शेवटच्या अंतिम चेंडूकडे अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर अगदी झेल सुटला होता सँडीचा. तदनंतर स्वतःवर विश्वास दर्शवला. चांगला पद्धतीचा खेळ जो आतापर्यंत कन्वर्ट केला गेलाय. आता एका चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आणि 6 धावसंख्येची गरज आहे. चल पडे तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से अब झुकेंगे नहीं, मंजिल चाहे कितनी भी दूर हो, हौसले हमारे अब रुकेंगे नहीं. या मॅच मध्ये कुठेतरी ही परिपक्वता जर तुम्हाला मेंटेन ठेवायची असेल, एका चेंडूकडे 6 धावसंख्येची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. सँडीकडे ती स्ट्राईक आहे. सँडीला या मॅच मध्ये 2 वेळा जीवनदान मिळाले जरूर, परंतु जी गोलंदाजी झाली ना तितकीच ताकदीची झाली. अप्रतिम. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 6 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हिरो बनण्याची संधी दोन्ही खेळाडूंना आहे. इकडे सँडीला आपण पाहत आहे, दुसरीकडे आपण पाहू शकाल आमिर. काय या मॅच मध्ये पहा 2 विशेष अँगलने, दोन्ही अगदी फलंदाज आणि एक टीमने गोलंदाज. कीप अँड कंपोज. चेहऱ्यावर ते हावभाव परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. चला घाई करा मैदानाच्या दिशेने. अगदी मात्र ही स्थिरता जरूर आलाय. पिक्चर पॅक म्हणून म्हटलं आजचा दिवस हा नाविन्यपूर्णच आहे. अप्रतिम पद्धतीने ही मॅच रंगत असताना काय अफलातून पद्धतीने मॅच रंगले. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांचा पुन्हा एकदा जागा करूया. टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एका चेंडूचा खेळ शिल्लक, 6 धावांची गरज. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे सौरभ, आणि झेल झालाय कन्वर्ट की काय. पाण्यासारख्या गोष्टी आहेत. ही कॅच नाही मित्रा, ही मॅच जिंकले. क्वचितच मार्जिन ऑफ एरर आणि मॅच जिंकले टीम आदर्श फणसपाडा संघाने. फायनलचं तिकीट ते झालंय पक्का. अभिनंदन. हा फटका ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवला जातोय. ऑन द अप खेळला असं वाटलं की फटका षटकाराकरिता जाणार, परंतु सौरभ पाटील अगदी त्या दिशेने उभे होते. जर हाईट नसती सौरभ कडे ना तर डेफिनेटली अगदी हा स्ट्रोक निघून गेला असता. क्वचित ऑफ मार्जिन ऑफ एरर. नेहमीच आपण म्हणतो ना क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. हे मार्जिन समजलं आजच्या दिवसाकडे, आणि ही कॅच नाही फायनलचं तिकीट होतं. किंचित भर अंतर राहिलं आणि सेलिब्रेशन तदनंतर प्रेक्षकांचं पाहणं योग्य आहे. अभिनंदन टीम आदर्श फणसपाडा. हे जीवलग जीवाचा आमचा